तुम्ही जे काय बोललात की आमदार खासदार नगरसेवक तुम्ही निवडून आणता, का निवडून आणता? तर ह्याच्यासाठी तुमच्या हक्काचा आवाज तिकडे उठवणारा आहे कोण? आहे कोण? आज सरकार आपलं पाडलं. अनेक सगळेजण म्हणजे आता ती नवीन योजना आणले, लाडकी बहीण. गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500. मग काय करायचं? काय गद्दारी करायची आम्ही? म्हणजे गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला मतं द्या, म्हणजे पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो. याच्यासाठी हे होऊ न देण्यासाठी आपल्याला इथून नगरसेवक, आमदार, खासदार तर निवडून दिलाच, आमदार पण आहेच, तो आमदार पुन्हा निवडून आला पाहिजे, नगरसेवक पुन्हा निवडून आले पाहिजे. तर आपण हा सगळा जो काय भगवा डौलाने फिरवतोय मिरवतोय त्याला तो अर्थ राहील. आणि म्हणून एक चांगलं पवित्र काम केवळ शिवसेनेची युनियन नाही, मी तर म्हणतो प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक युनियनला एक काहीतरी गुणवैशिष्ट्य असलं पाहिजे. माझी युनियन आहे, माझ्या युनियनचं हे वैशिष्ट्य आहे, तुमच्या युनियनचं वैशिष्ट्य काय सांगा? आम्ही भगवा हातात घेतोय, पण त्या भगव्याचे गुणधर्म आणि भगव्याला अभिमान वाटेल असं काम आम्ही करतोय. तुम्ही जे हातात फडकी फडकवतायत त्याचा गुणधर्म आम्हाला सांगा. वाटेल तेव्हा यायचं आणि वाटेल ती फडकी घ्यायची आणि मराठी माणसाला नेस्तनाबूत करायचं, हे आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात होऊ देणार नाही. म्हणून जे मी काल सांगितलं की लोकसभेची निवडणूक ही देशाच्या लोकशाहीची रक्षण करणारी निवडणूक होती, संविधानाच्या रक्षणाची होती. आता येणारी विधानसभेची निवडणूक हे महाराष्ट्र धर्माची, मराठी माणसाची आणि महाराष्ट्र प्रेमींचं रक्षण करणारी निवडणूक आहे. आणि साहजिकच आहे, जे म्हणजे जसं तुमचं खताची कंपनी आहे तसं आमच्याकडे आमच्या वैचारिक बीजांची कंपनी आहे. जे आजोबांनी वडिलांनी दिलं, वडिलांनी मला दिलं, मी माझ्या मुलांना देतो, तर आम्ही बियाणं पेरतोय, त्याला खतपाणी घालायचं काम तुम्ही करायचंय. आणि मला खात्री आहे ज्या निष्ठेने आणि जिद्दीने तुम्ही इतके वर्ष कोणी किती संकट आली तरी हटला नाहीत, पळाला नाहीत. आता तर पडणं तुम्ही शक्यच नाही, कारण एकदा जो माणूस स्थिरावतो तो मागे हटत नाही. म्हणून ही सगळी आव्हानं झेलणारे तुम्ही सगळे माझे सवंगडी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या RCF कंपनीला सुद्धा म्हणजे मॅनेजमेंटची सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की अरे माझ्या कंपनीत एका राष्ट्रीयत्व जपणाऱ्यांची युनियन आहे, ह्याचा सुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. तर मुंबईच्या मराठी माणसाला बेकार करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. अदानी प्रोजेक्टवरून आणि धारावी प्रोजेक्टवरून सुद्धा त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रावर देखील त्यांनी निशाणा साधलेला आहे. राष्ट्रीयत्व जपणाऱ्यांची युनियन आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो का, यावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. खतं त्यांनी तयार केली का असा सवाल ठाकरेंनी केला. विधानसभा